वॉटर लिली कमळावर सर्दीचा प्रभाव बघा कसा पडते ते सांगते। आता हे वॉटर लिली तर खूप छान कमळाला ग्रोथ सुरू आहे। हे बघा आता ही तुम्हाला कडी दाखवते मी, हिची सुद्धा बी तयार झाला आणि हे आतमध्ये पाण्यात लटकले होते। या टोपल्यामध्ये आहे ना माती नाही आहे, म्हणजे छोट्या कुंड्या ठेवलेल्या आहे। बी पडलं तर ते पूर्ण पाण्यात पसरून जाईल, म्हणून मी इथे एक रिकामी कुंडी ठेवली आहे आणि ती कडी जे तयार झाली आणि ती या कुंडीत ठेवली आहे, म्हणजे बी तयार होईल आणि पडेल तर या कुंडीतच पडेल। ह्या उद्देशाने हे छोटीशी गोष्ट मी केलेली आहे, कारण माझ्या लक्षात आलं आहे की आता ही बी तयार झालेलं आहे आणि ही कडी पूर्णपणे जड झालेली आहे, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवलं। कारण याच्या पद्धतीने पहिले आपल्याला माहीत नसते ना, हळूहळू गोष्टी आपण शिकत जातो आणि बरीचशी माहिती बागेमध्ये होती। बघा अशाच छोट्या छोट्या कुंड्या भरपूर ठेवलेल्या याच्यामध्ये मी। आणि आता वातावरणाचा इतका बदल झाला आहे, आता थंडी पडायला लागली आणि त्याच्यामुळे बरेच झाडावर आहे छोटे पानं वॉटर लिलीचे येत आहे। काही वॉटर लिलीचं एकही पान राहिलेलं नाही आहे। इथे बघा आता इथे शेवाळ वगैरे खूप होते ना, ते काढत राहावं लागते आणि पाण्याची लेवल कमी असल्यामुळे याच्यामध्ये प्रत्येक बी झालेलं बघा ग्रो झालेलं आहे, पडलेलं। कारण ती कडी पाण्याच्या बघा जवळच अशी ही पण तयार झाली आता आणि ही दुसरी पण तयार झाली बघा। प्रत्येक वॉटर लिलीची प्रत्येक कढीमध्ये बी तयार होत आहे। ते कसं मला माहीत नाही, पण मला असं वाटतं सगळं ऑर्गॅनिक बागकामामुळेच हे झालेलं असावं। केमिकलचा वापर नसल्यामुळे बागेमध्ये भरपूर पॉलिनेटर येतात, त्याच्यामुळं हे होऊ शकते। आणि याच्यामध्ये बघा हे कमळाचं आहे ना, याच्यामध्ये एक वॉटर लिलीचं बीपासून तयार झालेलं होतं ना, ते मी काढत नाही आहे। म्हटलं मोठं होऊ द्या, कारण आपण काढलं ना ते खराब होऊन जाते, कारण रोपं खूप नाजूक आणि छोटे असतात। इथे पण एक कडी खाली वाकलेली आहे आणि मला असं वाटत होतं फक्त याच वॉटर लिलीमध्ये हे प्रकार होत आहे, बाकीच्या नाही। पण आता तुम्हाला दाखवते याच्यामधला दुसरा प्रकार आहे, म्हणजे फुलाचा रंग जवळपास सारखाच आहे आणि हे पानापासून तयार होत नाही, हे वॉटर लिली जे आहे, आणि दुसरी आहे ना ते पानापासून तयार होते, पण फुलं जवळपास सारखेच दिसतात। त्याचीसुद्धा मला कडे दिसले बघा, इथे 2-3 तर कड्या येतच आहे या वॉटर लिलीला, कारण हे शेवट फुलं द्यायला लागली, त्याच्यामुळे याची एनर्जी भरपूर वाचलेली आहे। पण असं करता करता बघा लक्ष गेलं आणि एक कडी बघा पाण्यात पडलेली आहे। आता मी याला तर काही करत नाही, याचं पण बघा बीत रूपांतर झालं, कडी जड झाली आणि खालच्या साईडला गेली। हे मी होऊ दे ती बी तयार, पडलं तर पडलं, नाही पडलं तर नाही, कारण आपण वाचवणं म्हणजे तिच्यावर भरपूर मेहनत करावी लागते आणि रोपं टाकल्यावरही ते खूप नाजूक असतात आणि आपल्या मनाने जे पडते ना ते आपोआपच ग्रो होतात। निसर्गाची तीच कमाल असते। आणि अशा पद्धतीने आणि मी काय करते आता, हे पाण्याची लेवल पण थोडीशी कमी केलेली आहे, कारण हिवाळ्यामध्ये म्हणजे ऊन मिळत नाही याला झाडांना, त्याच्यामुळं पाण्याची लेवल कमी असली तर मिळेल। आणि ह्या वॉटर लिलीचं अजूनपर्यंत एक फुल आलं नाही, कारण हे रात्री उमलणारे आहे। याला टब वगैरे खूप मोठा द्यावा लागते थोडा, आणि याला खूप छोट्या टबमध्ये लावले, हे कारण असू शकते त्याच्यामुळं। बघा आता कमळाचे सगळे पानं खराब होत आहे आणि शेवाळसुद्धा भरपूर तयार होत आहे। मी इथं आले ना तर माझा हात रिकामा राहत नाही, भरपूर झाडं असल्यामुळे दररोज थोडं काम करत राहते बागेमध्ये आले की, आणि हे असं काढतच राहते। आणि इथे याच्यामध्ये सगळे छोटे छोटे रोपं लावलेले आहे बघा, हे भरपूर रोपे आहे आणि एकत्र हे ग्रो होत नाही, कारण एकात एक गुंतात ते आणि मग प्रॉब्लेम होते। आता मला हे वेगळे लावायचे, पण आता मी हिवाळ्यात थोडंसं कमी होऊ देईल आणि त्याच्यानंतर लावेल। हे बोगनवेलमध्येच आलं होतं ना, इथे या प्लांटमध्ये ठेवलेलं होतं बघा। बऱ्याच वॉटर लिलीचे छोटे छोटे पानं येत आहे नवीन आणि खूप छोटे येत आहे। काही वॉटर लिली असे आहे की त्यांना कमी पानं होते ना, ते पानंसुद्धा त्याचे खराब होऊन गेले। या पद्धतीने हिवाळ्यात काय करायचं, पाण्याची लेवल थोडी कमी करायची आणि शेवाळ वगैरे त्याच्यातली काढत राहायची, म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या झाडांना भेटेल त्यासाठी। नाही तर मग एखादा बल्बसुद्धा खराब होऊ शकते आपला, तसे तर माझे नव्हते झाले आहे। आणि इथं बघा आता या कमळाचे पानं खूप छोटे झाले, पाण्याची लेवल एकदम कमी केली। याच्यामधले पण सडलेले पानं मी काढत राहिले बघा। आता हे सगळे काढून घेते। अशी तुम्हीही काळजी घ्या तुमच्या वॉटर लिलीची, आणि वॉटर लिली हेल्दी राहील तर ते नंतर वाचेल, भरपूर बल्बसुद्धा तयार होतील। असं काम वॉटर लिली चालूच राहते। इथं पण बघा हे बी पडलेले रोपं छोटे छोटे आहे, ते आपल्या मनाने जेव्हा ग्रो होईल ना तेव्हा छान होतील असं मला वाटते। आणि हे पर्पल जॉयला दररोज फुलं येतात, सकाळी आले की उमलाचे असतात। पर्पल जॉयलाही भरपूर फुलं येतात। अशा पद्धतीने दररोज वॉटर लिलीची मी काळजी घेत असते, प्रत्येक झाडाकडे जाऊन बघत असते। आणि बघा आता इथं पण बघा किती शेवाळ जमा झाली होती, आणि ही शेवाळ कुठे जमा झाली, जिथे नवीन पाने येतात तिथेच जमा झालेली आहे। म्हणजे काय होईल, सूर्यप्रकाश त्याला मिळणार नाही आणि झाडांची ग्रोथ कमी होईल, त्याच्यामुळे हे मी बाहेर काढले कुंडी आणि हे पूर्ण स्वच्छ करत आहे। छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।